पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलाच्या दहशतवादी पथकाकडून 2024 जुलैमध्ये काही बांगलादेशी घुसखोरांना जे आहे ते अटक करण्यात आलं होतं। त्याचपैकी एका या आरोपीचं हे घर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो की देहू रोड मधील याच गांधीनगर भागामध्ये या घुसखोराने जे आहे ते या ठिकाणी तब्बल 80,000 रुपये देऊन ही जागा जी आहे ती खरेदी केली। त्यानंतर या ठिकाणी 600 स्क्वेअर फूटचं जे आहे ते या ठिकाणी अनधिकृत असं घर देखील या ठिकाणी बांधण्यात आलं। मात्र 2024 जुलैच्या महिन्यामध्ये जे आहे ते पिंपरी चिंचवड पोलीस दलातील जे दहशतवादी पथक आहेत त्यांना या ठिकाणी ही माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणी 2 जणांना जे आहे ते त्यांनी अटक केली। आपण पाहू शकतो की यात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही जागा जी आहे ती येथील एक स्थानिक महिलेने त्यांना 80,000 रुपयाला जी आहे ती विकली होती। त्यानंतर त्या आरोपीने जे आहे ते या ठिकाणी अशा प्रकारचं घर जे आहे ते आपल्याला एकूणच बांधलेलं पाहायला मिळतंय। म्यानमार येथून बांगलादेशात स्थलांतर केल्यानंतर रोहिंग्या आरोपी मुजम्मिल खान याने सहकुटुंब बेकायदेशीर रित्या जे आहे ते पश्चिम बंगाल मार्गे आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतात प्रवेश केला। त्यानंतर थेट तो पुण्यात आला। तब्बल 15 वर्ष झालं तो या ठिकाणी वास्तव्यास असल्याची माहिती आसपासचे लोक जे आहेत या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र पिंपरी चिंचवड असेल किंवा आसपासच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी आरोपी सापडत असल्यामुळे मोठा धोका जो आहे तो या ठिकाणी आता देशाच्या सुरक्षेचा निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।